जय महादेव महादेव। आता आपण अंबरनाथ शिव मंदिर बघू शकता। आपल्याला इकडे यायचं होता, पूर्ण आपण एक कंप्लीट व्हिडिओ आणू आणि आपण सगळे आता बघू शकता। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आपण चाललो आहोत दुर्गामाता दौडसाठी अंबरनाथला। तर डायरेक्ट आता तिकडशीच भेटू। इकडशी आपल्या गावातली पोरं आहे, बघू शकता आपल्या गावातली सगळी पोरं। दप्तरं नाही घेतली म्हणजे हां दसऱ्या दिवशी बोलवले तुम्हाला। तर मित्रांनो, आज आपल्याला अंबरनाथला जायचं आहे, तर अजून आपल्याला गाडी काही भेटली नाही। 7:30चा टायमिंग आपल्याला। मित्रांनो, आता आपण इथं पोहोचलो आहोत। भूमंडळी शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांची सलगी देणे, कैसी असे सकल सुखांचा केला त्याग, म्हणून साजे तो योग, राजसाधनाची लगबग कैसी केली, याहुनी करावे विशेष, तरीच म्हणवावे पुरुष, या उपरी आता विशेष काय लिहावे, शिवरायांची आठवावे, जीवित थोडं मानावे, इहलोकी परलोकी उडावे, कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू, बहुजनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। भारत शक्ती दे, मलंगणाला मुक्ती दे, जय मल्हार। पण नारायणीचा जयघोष करणार आहोत, सर्वांनी खड्या आवाजात म्हणायचं आहे, नारायणी 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 म्हणा 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 नारायणी 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 कोट कोट जय मल्हार येलकोट जीवाच्या नावानं चांगलं धर्म की रक्षा करो, धर्म की रक्षा करो, धर्म की रक्षा करो, धर्म की रक्षा करो। जय भवानी जय शिवराय, जय भवानी जय शिवराय। आली गोंधळाला ताशा वाजू संबळाला, संबळाच्या तालावर आईला खेळू द्या, संबळाच्या तालावरती आईला खेळू द्या, संबळाच्या तालावर आईला खेळू द्या, संबळाच्या तालावर आईला खेळू द्या, आईला खेळू द्या, आईचा जागर करूया, आईला खेळू द्या, आईचा जागर करूया। आई गांबाबाई आज आली गोंधळाला, 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 आली गोंधळाला, आली गोंधळाला ताशा वाजू संबळाला।
हलगीवाल्या दादा हलगी वाजव जोरात 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 वाजव जोरात अंबालिया दारात वाजव जोरात अंबालिया दारात हे वाजव जोरात आई आलिया दारात वाजव जोरात अंबालिया दारात डुमकवाल्या दादा डुमक वाजव जोरात दुमकवाल्या दादा दुमक वाजव जोरात डुमकवाल्या दादा डुमक वाजव जोरात दुमकवाल्या दादा दुमक वाजव जोरात वाजव जोरात अंबालिया दारात वाजव जोरात अंबालिया दारात वाजव जोरात कपाली केशरी गंध शिवा मला चंद कपाली केशरी गंध शिवा मला तुझा छंद हा बजरंगे बजरंगे हा हा बजरंगे बजरंगे हा हा बजरंगे बजरंगे हा हा बजरंगे बजरंगे हा उसका गाँव हिंदू है भाई हिंदू है एवढा मोठा हिंदुस्तान त्यात बच्चा पाकिस्तान एवढा मोठा हिंदुस्तान त्यात बच्चा पाकिस्तान एवढा मोठा हिंदुस्तान त्यात बच्चा पाकिस्तान आई भवानी देवरदान मिटून टाकू 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 पाकिस्तान सर्वच गाँव हिंदू है भाई हिंदू है गर्व से कहो हम हिंदू है भाई हिंदू है गर्व से कहो हम हिंदू है भाई हिंदू है गर्व से कहो हम हिंदू है भाई हिंदू है अरे बेटा पाकिस्तान तेरा बाप हिंदुस्तान 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 आई भवानी देवरदान मिटून टाकू पाकिस्तान आई भवानी देवरदान मिटून टाकू पाकिस्तान अरे आई भवानी देवरदान मिटून टाकू पाकिस्तान आई भवानी देवरदान मिटून टाकू पाकिस्तान गर्व से कहो हिंदू है भाई हिंदू है गर्व से कहो हम हिंदू है भाई हिंदू है गर्व से कहो हिंदू है भाई हिंदू है गर्व से कहो हम हिंदू है भाई हिंदू है आई भवानी देवरदान मिटून टाकू पाकिस्तान 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 आई भवानी शक्ती दे मलंगडाला मुक्ती दे 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 गर्व से कहो हिंदू है भाई हिंदू है गर्व से कहो हम हिंदू है भाई हिंदू है गर्व से कहो हिंदू है भाई हिंदू है गर्व से कहो हम हिंदू है भाई हिंदू है तेल लगाया डाबर का नाम मिटाया बाबर का तेल लगाया डाबर का नाम मिटाया बाबर का तेल लगाया डाबर का नाम मिटाया बाबर का गर्व से कहो भाई हिंदू है मैं हिंदू है गर्व से कहो हम हिंदू है भाई हिंदू है अरे बेटा पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान अरे बेटा पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान 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 गर्व से कहो भाई हिंदू है गर्व से कहो हम हिंदू है भाई हिंदू है मराठी बोला तुम्ही मराठी बोला 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 मराठी वाचा तुम्ही मराठी लिहा जय जय महादेव 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 जय जय हनुमान जय जय श्री राम बाहेर बघा बाहेर पुढे
माऊली र रामाचं राज्य आलं र रामाचं राज्य आलं र रावणाची मस्ती जिरली र रावणाची मस्ती जिरली र शिवाचं राज्य आलं र शिवाचं राज्य आलं र देशासाठी जगायचं र जय आता आपण आल्यावर अंबरनाथ शिव मंदिर बघू शकता. आपल्याला इकडे यायचं होता, पूर्ण आपण एक कंप्लीट व्हिडिओ आणू आणि आपण सगळे आता बघू शकता. महादेव 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 मलंगडाला मुक्ती दे, मलंगडाला मुक्ती दे. जय मल्हार चांगलं महादेव चांगलं 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 एअरपोर्ट महादेव महादेव महादेव. ऊन वाढत चाललंय.
पूर्ण हिंदू समाजाला होण्यासाठी आपण हा सगळा खटाटोप करतो, हे कायमस्वरूपी आपल्या चित्तात ठेवा. आपली गडबड मोहीम सुद्धा गुरुजींनी सांगितली की दीपक दादा आपल्याला लवकरच सांगतील. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला पावसाळी बेडका बनायचा नाहीये. पाऊस आला किती जसे बाहेर जात, तसेच उपक्रम आले की आपण जागे होतो, हे आपल्याला मान्य नाहीये. मी तुम्हाला सांगतो बघा, गुरुजींना आपण बघतोय ना, सगळे ओळखतात, बरोबर ना? गुरुजी सांगतात का 2-3 वर्षापूर्वी त्यांचा अपघात झाला, बरोबर? तरी सुद्धा गडकोट मोहिमेला आले ते, बरोबर की नाही? त्यानंतर 6 महिन्यात दौडीमध्ये ते धावलेत. आपण त्यांना गुरु मानतो, बरोबर ना? आपण शिष्य मानतो त्यांचे. मग आपण कसं राहिलं पाहिजे? गुरुजींना हेवा वाटेल असंच काम या वर्षी आपल्या विभागातनं घडलेलं आहे. गुरुजींनी त्याचा कौतुक सुद्धा केलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, केवळ आता या उपक्रमापुरता आपल्याला थांबायचं नाहीये. येत्या काळामध्ये गडकोट मोहीम, आपल्या मोहिमेमध्ये आपल्या तालुक्यातनं किमान 5 बस गेल्या पाहिजेत, 5 ते 8 बस गेल्या पाहिजेत. यासाठी प्रयत्न करायचा. आपल्याला गुरुजींनी शिवछत्रपतींच्या पायाशी वाहिलं, बरोबर की नाही? आणून सोडलं. तसंच काम वाढवणं मोठी गोष्ट नाही दादा, लक्षात घ्या. पण काम टिकवणं, संघटन टिकवणं ही खूप मोठी जबाबदारी असते. ही आपण निभवली पाहिजे. जसा मी घडलो, जसे तुम्ही आम्ही घडले, तसंच अजून एक दीपक दादा, अजून एक गोकुळ दादा आपल्याला घडवायचे, अजून एक तेजस दादा आपल्याला घडवायचे. आपल्या विभागात आपलं काम वाढलंच पाहिजे, बरोबर ना? तुमचा आमचा जन्म या महाराष्ट्रात झालाय, त्याची जाणीव ठेवून काहीतरी उद्देश म्हणून झालाय. तो उद्देश म्हणजे हिंदवी स्वराज्याचा प्रवाह जो शिवछत्रपतींनी उत्पन्न केला, तो पुनरपी उत्पन्न करण्याचं काम, ती इच्छा आकांक्षा 350 वर्षापूर्वी आपण घेऊन मेलो. त्यासाठी आपला जन्म झालाय, हे कधी पण विसरू नका. जय शिवराय. जय शिवराय. जन्माला आल्या त्या यावर्षी खूप धावल्या. 9 दिवस नव्हे, यंदा 10 दिवस होते. आजचा 11वा दिवस आहे. 10 दिवस स्वतःच्या झोपेचा त्याग करून, झोपमोड करून धावले. आपण मानाचे मानकरी नाही आहोत, आपल्या ते रक्तात नाहीये, पण उल्लेख असावा. आपल्या श्री मलंगड विभागामध्ये ज्यांनी ज्यांनी दौड यशस्वी करण्यासाठी, ती दौड गावोगावी नेण्यासाठी अथक धावले, झुंजले, प्रयत्न केले, अशांचं नाव घेतो. सर्वांनी पुढे यायचंय. एखादं चुकून नाव राहिलं असेल तर त्यांनी देखील हा अपमान न समजता चूक भूल घ्यावी आणि ती पोटी घ्यावी. मलंगड विभागातील प्रमुख किंवा मलंगड विभागाचं नेतृत्व म्हणून मी समीर दादांना बोलतो की त्यांनी पुढे यावं आणि आपलं श्रीफळ स्वीकारावं. या दौडीचा प्रसाद म्हणून त्यांनी स्वीकारावं. पुढे यायचंय. बदलापूर विभागातील प्रथमदादा चौधरी यांनी पुढे यायचंय. झटकन पुढे यायचंय, वेळ घालवायचा नाहीये. ध्वजाच्या साक्षीने श्रीफळ घ्या त्यांना. अंबरनाथ विभागामध्ये काहीच तोफ थंडावली, पण ती तोफ अजून आहे तशीच आहे. दारू गोळा भरायचा आहे. पुढच्या वर्षी ती तोफ आपण उडवू. माता की जय, हिंदू धर्म की जय. कितपत पडली पडली का नाही? आपण त्यावेळी असं विचार करतो का की फास्ट झालं पाहिजे, वेळेची मर्यादा आपण पाळली पाहिजे, लवकर लवकर झालं पाहिजे. आपली मातृभूमी ही आपली परमपवित्र भूमी, आपला परमपवित्र भगवा ध्वज हा परकीयांच्या सावटाखाली जो आजही गाडला गेलेला आहे, तो पुन्हा स्वतंत्र करायचा आहे. आपण वेगाने धावलं पाहिजे, असं वाटतं का? असं वाटलं पाहिजे. इथे थांबणं, एक दिवस जरी इथे थांबलो तरी आपलं आयुष्य पालटणार नाहीये, बरोबर का नाही? पण हिंदवी स्वराज्याच्या प्रवाहात धावत असताना जर का आपण थांबलो तर आपलंच नाही तर आपल्या येणाऱ्या पिढ्यांचं भविष्य पालटणार आहे, पार उद्ध्वस्त होणार आहे, बरोबर की नाही? मी चुकीचं बोलतोय का? नाही. परमपवित्र भगवा ध्वज आपल्या समोर उभा आहे. साक्षात शिवछत्रपती आपल्या समोर, त्यांच्या समोर या तोंडातून एक वावगा शब्द निघू शकत नाही. आई भवानीचा आशीर्वाद, ती प्रेरणात्मना, चुकीचा शब्द ती पडूच देणार नाही. जे मी बोलतोय ते माझ्या मनातलं, माझ्या काळजातलं अजिबात नाही.
ते ह्या परंपरेतलं आहे, ते या कुळातलं आहे. तुम्ही आम्ही सर्व अखंड 10 दिवस धावलो, पण ही धाव तुम्हा वैयक्तिक स्वतःसाठी किंवा आपल्या कुटुंबासाठी होती का? नाही. तर ती याच्या पुढे पलीकडे जाऊन येणाऱ्या 100 वर्षांनी, येणाऱ्या 200 वर्षांनी हा हिंदुस्थान कसा असावा, ही हिंदूंची पिढी कशी असावी, हा हिंदू समाज कसा असावा, हे निश्चित आणि हे निर्धारित करण्यासाठी आपण धावलो. बरोबर की नाही? बरं, हे पहिल्यांदा होत आहे का? अजिबात नाही. हे आपल्या रक्तात आहे. आपण जेनेटिक्स म्हणतो ना, आपले पूर्वज, आपले बापजादे, आपले मावळे त्या काळी असेच दौडले, अखंड दौडले. पानिपत माहितीच असेल, म्हणजे डोक्यात मनात चित्तात विचारही आला नसेल की शाडूची माती खाऊन लढावं लागेल. आज तसेच आपण धावलो. पुढे पाऊस पडणार आहे, उन्हाच्या झळा लागणार आहेत, दुपार होणार आहे, या पायाला दगड रुतणार आहेत, याचा कशाचाच विचार न करता आपण आधीच्या आपल्या बापजाद्यांप्रमाणे या ध्वजासाठी, या मातृभूमीसाठी, आपल्या संस्कृतीसाठी, परंपरेसाठी आपण धावलो. बरं, हे धावणं आता थांबायला पाहिजे का? अजिबात नाही. का बरं नाही? कारण आपण ज्यांचे पट्ट शिष्य आहोत ते म्हणजे गुरुवर्य आदरणीय श्री संभाजीराव भिडे गुरुजी. आजच्या घडीला वय वर्ष 90 पार, 90तले तरुण ते थांबलेत का? ते थांबलेले नाहीयेत आणि त्यांचे शिष्य म्हणून आपणही थांबता कामा नये. तुम्ही आम्ही सर्वांनी खूप कष्ट घेतले 10 दिवस. अखंड हिंदू समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला, जेवढं आपल्या परीने झालं तेवढं. काहीसं यश मिळालं, अजून बरंचसं यश मिळणं बाकी आहे, म्हणून आपल्याला थांबायचं नाहीये. इथे उभं राहिल्यानंतर आम्हालाही विचार पडतो की आता वेगळं काय सांगायचं. आणि तुम्हालाही वाटत असेल एवढ्या उन्हात बसलोय, 10 दिवस तेच ऐकतोय, आता वेगळं काय? काहीतरी वेगळं पाहिजे ना. हिंदूंना आता ते शिकलेले असल्यामुळे त्यांना एक अंगाला ते भिजलंय, वेगळं पण पाहिजे, समथिंग न्यू. पण तुम्हाला सांगू का, आपण कधी विचार करत नाही आपल्या रक्तात, आपल्या शरीरामध्ये जे रक्त वाहतंय ते रोज नवीन वाहतं का? आपण तशी अपेक्षा ठेवतो का की उद्या माझ्या रक्ताचा रंग हिरवा असेल किंवा पिवळा असेल आणि उद्या नवीन रक्त माझ्या अंगात धावलं पाहिजे, समथिंग न्यू? नाही ना. आपण कधी असा विचार केलाय का क्षणाक्षणाला आपण जिवंत राहण्यासाठी जो प्राणवायू घेतोय तो समथिंग न्यू असावा, काहीसा नवीन असावा? शेवटी आपण हिंदू ना, नवीनची सवय लागली आपल्याला. असं होऊ शकतं का? निसर्गाने तसं केलेलं नाहीये. निसर्गाला माहितीये, त्याची बुद्धी आपल्याप्रमाणे छोटीशी नाहीये. हे जे जीवन आहे, जे सत्व आहे, जो स्वाभिमान आहे टिकवण्यासाठी, तो ज्वलंत राहण्यासाठी जे गरजेचं आहे ते कधीही न बदलणार आहे. या सृष्टीचं संचालन होण्यासाठी हा जो आपल्या डोक्यावर तळपता सूर्य आहे हा कधी बदलेल का? समथिंग न्यू. आपण त्याला सांगितलं अरे बाबा उद्या दुसऱ्याला पाठव, नवीन पाहिजे आम्हाला, होईल का? ते शक्य नाही. तद्वत हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू धर्म ही मातृभूमी आणि या मातृभूमीचं येणारं भविष्य हे ज्वलंत, तेजस्वी, ओजस्वी, पराक्रमी, दगदगत या जगाच्या पटलावरती, या संपूर्ण पृथ्वीवरती स्वराज्य आणि राज्य करणारं असं जी काय वृत्ती, अशी जी काही विचारधारा, असं जे काय बळ, असं जे काय मनगट हे तेवत झुंजत बळकट ठेवण्यासाठी भगवंताच्या कृपेने जे कधीही न बदलणार आहे, जे सूर्यासम तेजस्वी आहे, अढळ आहे, अचल आहे, निश्चल आहे, ते म्हणजे परमपवित्र आपला भगवा ध्वज. आणि या ध्वजाच्या रूपाने आपले वडील छत्रपती श्री शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे आहेत. गेली 10 दिवस आपण त्यांचंच गुणगान गायलं, त्यांचा इतिहास आपण गायला, तो सगळ्यांना सांगितला. का? कारण त्यांचा इतिहास, त्यांचा नाव, त्यांचं पराक्रम हे आपल्या हिंदुस्थान, हिंदू समाज, हिंदू धर्म याच्या देहातील वाहणारं रक्त आहे. हा देश आज जो काही स्वतंत्र हिंदू भूमी म्हणून स्वतःला प्राणवायू घेतोय, तो प्राणवायू म्हणजे शिवाजी महाराज, संभाजी महाराज आहे. आपण वेळ काढत नाही, काम चुकारपणा करतो, शिवछत्रपतींचं चरित्र वाचत नाही,
त्यामुळे या गोष्टींचं आपल्याला आकलन होत नाही. बरं, ती इच्छाशक्ती ही निर्माण होत नाही. पण मला खात्री आहे या दुर्गा माता दौडीच्या पवित्र होमकुंडामध्ये सहभागी झाल्यानंतर तुमच्या सर्वांच्या काळजात ती आग पेटलेलीच असलेली आहे. सगळ्यांनी शिवचरित्र वाचून काढायचंय. का वाचून काढायचंय? आपण ज्या महापुरुषामुळे आज आपली मातृभाषा बोलतोय मराठी, त्याचं एकमेव कारण शिवछत्रपती आहेत. ते जर झाले नसते तर आपण आपली मातृभाषा मराठी बोलू शकलो नसतो. आपण 3 वर्ष 4 वर्ष 5 वर्ष झालो की कुठेतरी अरबी पडायला गेलो असतो आणि आज आपण वेगळीच भाषा बोलू शकलो असतो. बरोबर की नाही? पण जी भाषा, जी मातृभूमी रक्षणासाठी महत्वाची, ती टिकली आणि त्या मातृभाषेमधील ही जी ग्रंथ संपदा आणि या राजाचं चरित्र टिकलं, ते आपण वाचलं पाहिजे की नाही? वाचायलाच पाहिजे. इतिहास वाचा मिळे दिव्य दृष्टी, न वाचिता राष्ट्र हे दुःखी कष्टी. गुरुजी नेहमी श्लोकातून हे सांगतात, हिंदू समाजाला सांगतात, आपण आपल्या पूर्वजांचा, आपल्या वडिलांचा, या पुण्यभू भारत भूमीचा, भगवान श्री कृष्णाचा, भगवान श्री रामाचा हा इतिहास, पराक्रम, त्यांचं पौरुष वाचलंच पाहिजे आणि आपल्या येणाऱ्या पिढींना ते रक्त म्हणून संपादित करून ठेवलं पाहिजे आणि त्या येणाऱ्या पिढीला ते दिलं पाहिजे. आपण ही मित्रांनो, आता आपली अंबरनाथची महादुर्गा माता दौड आता झालेली आहे आणि सगळे इकडचे धारकरी बंधू आहेत आणि आपला प्राचीन ऐतिहासिक असा प्राचीन शिवमंदिर आहे आणि इथं मस्त तलावामध्ये बघू शकता. तुम्हाला दाखव, यामध्ये कासव विसव बनवलंय तर इकडचे सगळे फोटो बिटो काढण्यामध्ये मग्न. आता आपण अंबरनाथ शिव प्राचीन मंदिरमध्ये आहोत ना, बघू शकता कवऱ्या भारी अशा मूर्त्या तोरल्यान, असे दृष्ट आक्रमिक लोकावी आणि सध्या म्हणजे कंडिशनमध्ये हे बघू शकता. एकदम कलाकृती बोलाल ना, एक नंबर. बघा, मी पहिल्यांदाच बघितले, पहिल्यांदाच आले, माझा पहिलाच दर्शन आहे. एकदम असं प्राचीन असं शिवमंदिर आहे. तर मित्रांनो, आता आपण जायला घरी चाललोय, तर चला डायरेक्ट. बघू शकता कवरावार मंदिर आहे. आता आपण चाललो इकडे नदी बघू शकता, सगळी बघताना एकदम म्हणजे अशी दूषित झालेली आहे, सगळी उतारल्या. मित्रांनो, आता मी घरी गेलो गावात. तर मित्रांनो, आज म्हणजे नव्हतं जाणं, कारण की गाडीत नव्हती. मी घरातल्या 7:30 वाजता निघलो. 7:30चा टायमिंग होता तिकडे. तर असंच लगे नाक्यावर गेलो. नाक्यावल्या लगे गाववाला होता आपला, तर त्यांनी पण पैसे नाही घेतले ना. लगे तिथून पण मला लगे बदलापूर विभागातली गाडी आली ती दुर्गामाता दौडसाठी, त्याही मला आवाज दिला. ते नशीब म्हणजे ते गाडी भेटली नाही तर मी लई लेट पोहोचलो असतो. म्हणजे टायमिंगवर पोहोचलो. दुर्गामाता दौड म्हणजे झालती आणि भेटा म्हटल्यावर. तर चला मित्रांनो, आजचा ब्लॉग इथे सेंड करता. भेटू एकदा पुन्हा एकदा. जय जाऊ, जय शिवराय, जय किल्ला.